चिरेन्द्रवर्णे विचन्द्रमकरङ्कं गुणलयनभूषणोदयं जीवस्वरूपणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारक चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवर 108 सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। गोमटसार जीवकांड यामध्ये 17वा आपला सम्यक मार्गनाधिकार चालवून सम्यक मार्गनाधिकार सम्यक कशाला म्हटलं श्वेता आपण नेहमी सांगतो सीमा भाभी इथं काय सांगितलं रात्रीमध्ये साधना तुम्हाला ते फ्रंटिंगवरच आहे आपण आपल्यामध्ये चिंतन करायचं दुसऱ्या सांगायचं सांगा साधना मराठी सांगते चालते मराठी चालते सांगितलं हिंदी आपल्याला येत नाही मराठीतून बोलायचं 6 द्रव्य 5 अस्तिकाय 9 पदार्थ ते जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे त्यावर श्रद्धा ठेवणं त्या सम्यक म्हणतात व्यवहारानं व्याख्या केली कारण 6 द्रव्य 5 अस्तिकाय आणि 9 पदार्थ यांचं श्रद्धान केले की त्यामध्ये आंब्याचं श्रद्धान आलं की नाही आलं काय तिथं फक्त विकल्प रूपाने श्रद्धान करायचं आहे जसं आम्ही तसं श्रद्धान करायचं आणि श्रद्धान कशाला म्हणतात की ज्या पदार्थाचं जसं स्वरूप आहे तसंच आपण जाणलं तसंच आपण मानलं तर ते खरं श्रद्धान झालं आणि ते शब्द आपण फक्त ऐकलो किंवा शब्द नसतं उच्चारलं म्हणजे ते श्रद्धान नाही जसं आता जीवाचं 7 द्रव्यांचं स्वरूप म्हणजे जीव असं आहे भूतगल असं आहे असं त्यांच्या स्वरूपानेच आपण श्रद्धान केलं ना तर त्याला काय म्हटलेलं आहे सम्यक म्हणून 7 द्रव्याचं जिथं श्रद्धान आहे तिथं जीव द्रव्याचं श्रद्धान आलं आणि जीव द्रव्याचं श्रद्धान आहे तिथं निज श्रद्धान आहे श्रीमान 5 अस्तिकायचं आहे तर तिथं जीवास्तिकायचं आहे की नाही श्रद्धान 9 पदार्थ आहे तिथं जीव पदार्थाचं श्रद्धान आहे की नाही जीव पदार्थाचं श्रद्धान आहे म्हणजे स्वतःच आहे की नाही तर जीव पदार्थ म्हणजे क्रिया आहे जीव द्रव्य म्हणजेच मी आहे जीवास्तिका मी आहे जीव तत्व मी आहे ना चारिपद म्हणून हे सगळं आपल्याला काय वाटतंय की नुसतं नावं पाठ करणं त्याच्या व्याख्या पाठ करणं म्हणजे आपलं श्रद्धान झालं असं श्रद्धान होतंय का म्हणूनच सांगितलं की 11 अंगाचा पाठीपूर सुद्धा तुम्ही जसं आहे तसं श्रद्धान व्हायला पाहिजे आपल्याला ही वस्तू जशी सांगितली जाते तर मिरची तिखट आहे तर तिखट म्हणून श्रद्धा नाही केली त्याचं मग तिखटाचा प्रयोग करायचा असेल काय करतो आपण मिरचीचाच प्रयोग करतो तसं हे जीव आहे हे भूतगल आहे हे धर्म हे अधर्म हे आपल्या बुद्धीमध्ये त्याचं स्वरूप असायला पाहिजे पुढे आता सम्यक्त्वाचे 2 भेद केले होते कोणते सराग सम्यक्त कशाला सांगितलं या 4 गुणांनी असणं ते सराग सम्यक्त आणि वितराग सम्यक्त कशाला म्हणलं लक्षात ठेवलं आत्मविशुद्धी कामाचं तेवढं लक्षात ठेवलं आत्मविशुद्धी असं सोपं पाहिजे तुम्हाला मग येणार तासाला पुढे आता पुढे 562 नंबरची गाथा आहे छद्दवे सुयनामं वलखणवाय अत्तणे कालो अत्तन खेत्तं संखा ताण सर्वं फलं च हवे
षड्द्रव्येसूय 7 द्रव्यांमध्ये आता 7 द्रव्याचा अधिकार सांगतात, 7 अधिकार सांगतात, 7 द्रव्याचं वर्णन करणार आहे. त्या 7 द्रव्याचं वर्णन करत असताना त्याचे 7 अधिकार सांगितले आहेत. पहिल्या अधिकारामध्ये काय करणार, नाव सांगणार त्याची 7 द्रव्यांची नावं. नंतर दुसरं आहे उपलक्षण, त्या प्रत्येक द्रव्यांचं लक्षण काय आहे त्याचं कथन, अनुवाद म्हणजे कथन. तिसरं आहे आख्यानिक कालो, त्याच्या अस्तित्वाचा काल म्हणजे स्थिती, त्याची स्थिती किती आहे, किती काळ राहतात. नंतर आख्यान क्षेत्र, त्याच्या अस्तित्वाचं क्षेत्र, जे तिथं किती क्षेत्रामध्ये त्याचं अस्तित्व आहे, म्हणजे क्षेत्र थोडक्यात, स्थिती आणि क्षेत्र. नंतर संख्या, त्या प्रत्येक द्रव्यांची संख्या. नंतर ठाण स्वरूप, त्याच्या स्थानाचं स्वरूप कुठं आहे ते स्थान स्वरूप. आणि फलम, आणि त्याचं फळ काय आहे. ह्याचे 7 अधिकारामध्ये त्याचं वर्णन करणार आहे 7 द्रव्याचं. त्याचं फळ म्हणजे जाणून काय. हा, त्याच्या फळामध्ये एक तर फळाचा अर्थ हेतू पण होतोय. इथं त्यांनी फळ म्हणजे हेच घेतलं की त्याचं पुढे येणार फळ व्याख्या, म्हणजे त्याचं प्रयोजन म्हणू शकतो आपण. म्हणजे हे 7 द्रव्य जाणण्याचं काय प्रयोजन आहे, जाणल्यामुळे काय फळ मिळते असं. म्हणजे उपकार सांगितलं, उपकार जिसमें द्रव्यों की उपकार का वचन हो हाँ, उपकार प्रत्येक द्रव्याचे काय काय उपकार आहे. आता पुढं पहिला नामाधिकार सांगतात, तर त्याचप्रमाणे अधिकार सांगताय. 7 द्रव्यांचे नावाचं कथन करतात. 563 गात आहे. जीवा जीवम दवम, जीवा जीवम दवम, रुवारुवित्ति होदिपत्येयम्, रुवारुवित्ति होदिपत्येयम्, संसारत्थारुवा, संसारत्थारुवा, कम्बविमुक्खा अरुवगया, कम्बविमुक्खा अरुवगया. जीवा जीवम दवम, रुवारुवित्ति होदिपत्येयम्, संसारत्थारुवा, कम्बविमुक्खा अरुवगया. जीवा जीवम दवम, द्रव्याचे 2 भेद केले, जीव द्रव्य आणि अजीव द्रव्य. म्हणजे कॉमन घेतला अजीव द्रव्य, ते 5 द्रव्यांना म्हणून एक अजीव संज्ञा आहे ना, अजीव द्रव्य. आणि त्यांचे प्रत्येकांचे पुन्हा रुवारुवित्ती होती, रूपी आणि अरूपी असे प्रत्येकाचे भेद आहेत. म्हणजे जीव पण 2 प्रकारचे, रूपी आणि अरूपी. आणि पुद्गल अजीव पण रूपी आणि अरूपी. पुद्गल म्हणायचं नाही, अजीव. पुद्गल आणि अजीव मध्ये फरक आहे का एकच आहे दोन्ही? हा, विशेष आहे, पुद्गल विशेष आहे. पुद्गल अजीव आहे, परंतु सगळे अजीव पुद्गल नाही. म्हणजे 5 द्रव्यांना अजीवनी संज्ञा दिली ना, त्या जीवाची भेट पुढे येणार आहे. कारण आपण जीव आणि अजीव सांगितलं तर जीव अजीव धर्म आकाश असं म्हणायचं नाही. जीव पुद्गल धर्म आकाश, नाही तर प्रत्येकाचे असं तोंडात येत आहे जीव अजीव असं सांगितलं तर 2 द्रव्य, जीव आणि अजीव. आणि तर मग त्या अजीवाचे 5 भेद केले तर जीव पुद्गल धर्म आकाश काल असे 6 भेद सांगायचे. तर या ठिकाणी पहिल्यांदा द्रव्याचे 2 भेद करतात. द्रव्य जीव आणि अजीव, आणि ह्या प्रत्येकांचे 2 भेद करायचे, रूपी आणि अरूपी. रूपी
आम्हाला एवढंच म्हणतो की पुद्गल वृत्ती आणि बाकी सगळे अरूपी आहेत. परंतु तिथं प्रत्येकाचे दोन भेद केले, जीव आणि आजीवाचे. जीवाचे दोन आणि आजीवाचे दोन, रूपी आणि अरूपी. आता जीवामध्ये रूपी अरूपी काय आहे तर झाले संसारत्थारुवा. संसारामध्ये स्थित असणारे जीव, संसार में जो स्थित जीव है वो क्या है? रूपी है. रूपी कुणाला म्हणायचं आपण सामान्यपणे काय म्हणतो? स्पर्श रसगंध वर्णन सहित आहे त्याला म्हणतात रूपी, आणि स्पर्श रसगंध वर्णन रहित असणं अरूपी. परंतु त्या ठिकाणी संसारामध्ये स्थित असणाऱ्या जीवाला काय म्हटलं? रूपी. कारण रूपीचा संबंध आहे ना त्याला, ज्याच्याशी ज्याचा संबंध असतो ना त्याला पण त्याच्यावर आरोप येतो. त्याने की दारुड्याबरोबर जाणाऱ्याला पण दारुडच म्हणते, आणि सज्जनाबरोबर जाणाऱ्या दुर्जनाला सुद्धा सज्जन म्हणतात. मग दुर्जनाने सज्जनाची संगती करायची की सज्जनाने दुर्जनाची संगती करायची? तर दुर्जन असेल तर त्याने सज्जनाची संगती केली तर तो सज्जन बनतो. मग सांगितलं की जीवाला संसारामध्ये स्थित असणारे जीव त्याला काय म्हटलेलं आहे? रूपी. का म्हटलं? कर्म आणि नो कर्माचा संबंध आहे. तर आता आपण का दिसतो? आपण दिसलो असतो का? तर आत्मा कसा आहे? अमूर्तिक आहे. मग का दिसतो आता? तर या कर्म नो कर्माचा संबंध आहे म्हणून आत्मा आता आपल्याला दिसतो. आत्मा दिसत नाही, त्याचं जे शरीर आहे ते दिसतंय, आणि त्याच्यावर पण आत्म्याचा अनुमान करतो की असं शरीर जिथं असते, अवयव जिथं असतात, इंद्रिय जिथं असतात ते तो जीव आहे असं. म्हणून दिसणारं शरीर आहे, परंतु त्या शरीराचा संबंध असल्यामुळे त्या संसारी जीवाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? रूपी. म्हणून अवधी ज्ञानाचा विषय रूपी आहे. अवधी ज्ञानाचा विषय रूपी पदार्थ है. तो केवल पुद्गल को जानता ऐसा नहीं, जो संसार में स्थित जीव है उसकी पर्याय उनको भी अवधी ज्ञानी जानते हैं, क्योंकि वो भी रूपी है. संसार में स्थित जीव, संसारी जीवाच्या पर्यायाने सुद्धा अवधी ज्ञानी जाणतात, कारण ते रूपी आहे संसारी स्थित जीव. काय घ्यायचं तर संसारस्थ जीव म्हणजे संसारी जीव थोडक्यात रूपी आहे. आणि कर्म विमुख का अरूप गया, जे कर्माने रहित आहे ते जीव कर्मनो कर्माने रहित झाले, तर त्यांचा जो अमूर्तिक स्वभाव आहे. आज सिद्धालयामध्ये अनंतानंत सिद्ध जीव आहेत. कसे आहेत ते? अरूपी आहेत ना, अमूर्तिक. त्यांचा काय पुद्गलाशी संबंधच नाही. ते सगळे आपल्या अमूर्तिक स्वभावाला प्राप्त झाले. आता जीव आपला अमूर्तिकच आहे, परंतु त्या जीवाचा अमूर्तिक स्वभाव असताना सुद्धा तो झाकला गेलेला अमूर्तिक स्वभाव. आपण म्हणतो की जीव दिसतो का? नाही. काय दिसतंय? शरीर दिसतंय. परंतु त्या शरीरामध्ये असणारा जीव जो आहे तो शरीराच्या माध्यमातून काय होतोय? पकडीमध्ये येतो ना. अमूर्तिक वस्तू असेल पकडीमध्ये येत नाही, परंतु त्या शरीराच्या मध्ये असल्यामुळे काय झालं? जीव सुद्धा त्या शरीराबरोबर पकडीमध्ये येतो. जसं ते हवा पकडली जात नाही, परंतु आता बाटली भरली आपण तर ती काय होते? पकडली जाते. तर संसारी जीव रूपी आहे आणि मुक्त जीव मुक्त जीव कसा आहे? अरूपी आहे. आता पुद्गलामध्ये रूपी आणि अरूपी सांगले, आजीवामध्ये रूपी अरूपी सांगतात पुढे. 564 गाथा आहे. आजीवे सुयरूवी पोगल दव्वाणी धम्म इदरोवी आगासं कालोविय चत्तारे अरुविनो होन्ति अजीवेसूय पोगल दव्वाणी रूढी. आजीवामध्ये जे पुद्गल द्रव्य आहेत ते काय आहे? रूपी आहे. कारण त्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण आहे, पुरणगलन करतात. म्हणून पुद्गल द्रव्य काय आहे? रूपी आहे. आणि धम्म इदर म्हणजे अधर्म, नंतर आकाश आणि काल, हे चार आपण 6 द्रव्य म्हणतो तोंडाने, परंतु प्रतीती कधी करतो का त्या द्रव्यांची? आता इथे सगळीकडे धर्मद्रव्य आहे, ते गमनाला कारण होत आहे. सगळीकडे अधर्मद्रव्य आपण जिथे आहे तिथे हे सगळे द्रव्य आहेत. तिथे सुद्धा अमूर्तिक रूपाने आकाश आहे, धर्म अधर्म काल
सगळे आता कालानुसार प्रत्येक आपण जेवढं व्याप्त केलेलं आहे शरीर आपले अवगांना त्या सगळ्या अवगांमध्ये कालद्रव्य आहेत की नाही, किती कालद्रव्य, असंख्य कालद्रव्य, आणि त्याच्यामुळेच परिवर्तनामध्ये ते निमित्त होत आहेत. सगळीकडे 6 द्रव्य आहेत, त्याची प्रतीती केली आपण जसं शब्दांत केलं तर सम्यक होणार. आणि आगमामध्ये जसं सांगितलं त्यानुसार आपण पोपटपंची केली तर तिथे सम्यक पण आहे. म्हणून काय सांगितलं की अजीवामध्ये उद्गल द्रव्य रूपी आणि बाकीचे 4 धर्म, अधर्म, आकाश आणि काल. प्रत्येकाचेच प्रदेश स्वतंत्र आहे, प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. धर्मद्रव्याचे प्रदेश आहेत तिथं सगळीकडं, अधर्मद्रव्याचे पण प्रदेश सगळीकडे आहेत. म्हणून तर आता मी हात इकडे इकडे हलवला, मला पण निमित्त आहे त्या ठिकाणी गमन झालं ना हाताचं, इथं लिहायला घेऊन गेलो, हे गमन झालं हाताचं. तर धर्मद्रव्य तर आहे म्हणून तर ते त्याचं निमित्त आहे. तिथं थांबला हात, तिथं कोण निमित्त आहे, आता तिथं धर्मद्रव्य आहे सगळीकडे. आपण इथं बसलो अवगाहना आपली, तर आकाशद्रव्य इथं निमित्त आहे. आणि प्रत्येक समाला आपलं परिणाम चालू आहे, तर कोण निमित्त आहे, कालद्रव्य. ते कालद्रव्याचं पण अस्तित्व आहे, त्या 7 द्रव्यांच्या अस्तित्वाची प्रतीती करायला पाहिजे आपण आहे. हे कार्याचं कारण कोण आहे ते सांगायचं. म्हणून 4 द्रव्ये जे आहेत ते काय आहेत, आरोपी, कारण ते स्पर्श रसगंध वर्ण रहित आहेत. त्या 4 द्रव्यामध्ये अमृतिकाचं पण अस्तित्व आहे. आपलं असं डोळे बंद कसं असेल आत्मा सोडते झालं तसं काय वाटतं लोकांना, कसा दिसत असेल आत्मा दिसणार आहे का? अमृतिक आहे म्हणजे त्याच्यात स्पर्श रसगंध वर्ण दिसणार आहे का? आपण ते स्पर्श रसगंध वर्ण दिसायचा प्रयत्न करतो. ह्या 5 द्रव्यांना स्पर्श रसगंध वर्ण नाही, त्यामुळे त्याला आपण असं इंद्रियाला जसं पुद्गल बघतो तसं हे द्रव्य दिसणार नाही, परंतु त्यांच्या प्रदेशांचं अस्तित्व आहे अमृतिक रूपानं. त्याच्या लक्षणाला एक आहे, प्रदेश कसे आहेत, जीवाचे प्रदेश कसे आहेत, चैतन्यमय आहेत. चैतन्याची प्रतीती आली तर ते चैतन्यमय प्रदेशच आहेत ना, कोण आहे तिथं? धर्मद्रव्य गतीला निमित्त आहे, म्हणजे गती चतुर्पण कोण आहे, प्रदेशच आहेत धर्मद्रव्याची. अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य यांचे प्रदेश अमृतिक असले तरी प्रदेश आहेत. आता पुढं सांगूया. तर 2-3 व्याख्या लक्षात ठेवायचे. काय रूपी कुणाला म्हणायचं, ज्यामध्ये स्पर्श गंध वर्ण आहे आणि पुद्गलामध्ये 4 गुणांच्या द्वारे पूर्ण आणि गलत सुरू आहे म्हणून त्याला पुद्गल म्हणतात. आणि पुद्गल म्हणून रूपी आहे आणि 4 द्रव्य अरूपी आहे. आजीवामध्ये आजीव 5 प्रकारचे ना, राजीवामध्ये पुद्गल रूपी आहे आणि बाकीचे द्रव्य अरूपी आहे. अशा प्रकारे नाम अधिकार सांगितला. इथे टीकेमध्ये त्याने परमाणूचा खुलासा केला, जे ते गाथा घेऊन सांगितलेलं आहे की परमाणू जे आहे तो एका वेळेला 6 अंशाने सहित आहे. षडांशता परमाणूमध्ये आहे, कारण एका वेळेला 6 परमाणूचा संयोग. आता हे कुठली पण वस्तू आहे, समजा चौकोनी वस्तू आहे तर त्याला 6 बाजू आहेत ना, 4 दिशा, 1 2 3 4 वर आणि खाली 6 अंश झाले. किती पण बारीक असू दे तर त्याला 6 अंश झाले, एक खाली 1 वर आणि 4 बाजूला 4 दिशेला. आणि ज्याला परमाणूशी दुसऱ्या परमाणूचा संबंध होईल त्याला एका वेळेला 6 बाजूने 6 परमाणू काय होणार, त्याला स्कंदरूप होऊ शकतात ना. 4 दिशा 4 परमाणू आले आणि वर आणि खाली असे 6 परमाणूंचा एकाच वेळेला काय झालं, त्याच्याशी बंधन झालं तर 6 प्रदेशांशी 6 परमाणूशी. तर त्याचा अर्थ त्याच्यामध्ये षडांशपणा आहे. परंतु षडांश असले तर ते अंश वेगळे आहेत असं लावायचं नाही अर्थ. षडांश आहे तो अलग आहे असं नाही लागत. 6 बाजू झाल्या त्याच्या म्हणून त्याला षडांश म्हटलं. षडांश असला तरी परमाणू निरंश आहे. 6 अंश म्हणजे 6 तुकडे करू शकतो असं नाही अर्थ लावायचं त्याचा. त्याचे बाजू 6 म्हणतात त्याला षडांश. षडांश है तो 6 टुकड़े कर सकते क्या हम उसके, इसके तो हम टुकड़े कर सकते हैं. देखिए परमाणु जो है वो सबसे छोटा विभाग है ना,
उसका विभाग नहीं कर सकते, फिर भी मतलब उसमें षडांशपना में मानेंगे, नहीं तो फिर 6 दिशाओं से 6 परमाणु का एक साथ संबंध उसको नहीं है। जब उद्गल स्कंदरूप बनेगा तो सही उद्गल हे 6 परमाणूंचा स्कंदच होणार का 2चा 3चा पण होऊ शकतो? हाँ 2 3 4 5 अनंत पण होऊ शकतो। अनंत परमाणु का भी एक साथ स्कंद बन सकता है, असंख्य असं काही नाही 2 3 परंतु एक 6 अंश तक त्याच्यामध्ये सिद्ध केले की परमाणु बर्फीच्या आकाराचा आहे, बर्फीला जसे 6 अंश असतात तसं परमाणुला पण 6 अंश आहेत, 4 दिशाने वर आणि खाली असं। गोल नाही परमाणु मोरे सारखा ह्याच्यासारखा, परमाणुचा आकार कोणता आहे आपल्याला सगळी काहीतरी कल्पना करतो ना आपण, असा परमाणु असेल त्याचे गोल कालानु पण गोल आहेत का? कालानु परमाणु गोल नहीं है, गोल मानेंगे तो उसके बीच में छेद रहेगा, 2 गोल आणि 1 गोल ठेवले समजा त्यामध्ये काय आहे जग स्पेस राहील ना, परंतु तसं लोकांमध्ये कुठे जागा आहे का जिथे कालानु नाही, जिथे परमाणु नाही असं जागा आहे का? नाही, म्हणजे त्या जागा चौकोन आहेत, सगळे एकमेक चिकटून आहेत, म्हणजे इथे लागलेले आहेत, जसं आता आपण भिंत बांधतो तसं ते सगळे कशा आहेत चौकोनी असल्यामुळे कुठं गॅप राहत नाही त्याच्यामध्ये, आणि म्हणून लोकाकाशाचं जे येईल ना ते लास्ट में असं ते हे ना त्याचे असं सरळ आपण रेष काढतो तसं नसते ते, त्याचे नोक आते सबकी आता आपण भिंत बांधली की केले की नोक येते ना तसं नोक येते। तर द्रव्यार्थिक न्यायाने निरंश म्हटलं परमाणूला, परंतु पर्यार्थिक न्यायाने त्याच्यामध्ये षडांशपणा आहे, आणि कसं आहे परमाणु त्याला आदी पण नाही अंत पण नाही, आणि त्याच्यामध्ये स्कंदाचं ते उपादान कारण आहे, आणि कसं आहे ते विश्लेष रहित अंशकम, त्याच्यामध्ये अंश असले तरी त्या अंशांचं काय होऊ शकत नाही, वेगळं होऊ शकत नाही, अंश वेगळे होऊ शकत नाही। आता आत्म्याचे पण प्रदेश किती आहेत असंख्य, असंख्य प्रदेश वेगळे होतात का कधी? तर ते सगळे अखंडच आहे जोडलेले, म्हणून अखंड असला तरी सुद्धा अखंड, असंख्यात ही खंड झाले, परंतु खंड तुकडे करू शकतो का असंख्यात आत्म्याची? आपण नाही करू शकत, त्याला आपण कल्पना त्याचा काय केला अंशभेद केला, आणि त्याच्यामध्ये अखंड आहे म्हणजे ते प्रदेश सगळे एकजूट असतात, जे वेगवेगळे होत नाहीत कधी। तसं परमाणु जो आहे तो परमाणु कसा आहे स्कंदाचं उपादान कारण आहे आणि प्रत्यक्ष आहे असं परमाणु सांगितलेलं आहे। अशा प्रकारे हा नामाधिकार पहिला संपला। आता दुसरा उपयोगाधिकार, फक्त या नामाधिकारामध्ये काय सांगितलं, द्रव्याचे किती भेद केले? 2, म्हणजे अजीवाचे प्रत्येकाचे 2 भेद, रूपी आणि अरूपी। जीवामध्ये रूपी कोण आहे? संसारी, आणि आरोपी कोण आहे? कर्म मुक्त जीव। आणि उद्गलामध्ये अजीवामध्ये रूपी कोण आहे? उद्गल द्रव्य, आणि बाकीचे द्रव्य आरोपी आहे। दंड पसरले ते अखंड रूपाने पसरले, अखंडच एकमेकाला तोडलं नाही त्याने, ते जोडलेलेच आहे सगळे प्रदेश। प्रदेश बाहेर पडणं, पसरणं असा शब्द नाहीये समुद्रामध्ये, बाहेर पडतात प्रदेश, एकच प्रदेश एवढा पसरतो असं नाही लावायचं, अनेक प्रदेश आहेत तर त्यातले थोडे प्रदेश शरीरामध्ये राहतील यामध्ये, आणि थोडे प्रदेश त्यातले बाहेर पडतील, ते बाहेर निघून जातील। म्हणजे जसं साडीचा एक धागा काढला असा आणि ते मोजले त्याच्यावर तर ते असंख्यात भरले, म्हणजे असं आत्म्याचे असंख्यात प्रदेश आहे, आणि ते एक धागा रूप जसं एक वस्त्र आत्मा, म्हणजे एक अखंड वस्त्र जसं असते तसं, तर आत्मा मूर्ती काय आहे एक अखंड पिंडच आहे ना तसं, परंतु अखंड असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये खंडभेद आहे, जे अंशभेद आहे, कारण त्याचे असंख्यात प्रदेश मग झाले नसते, ते प्रदेश काय होतात संकुचित होतात, आणि तेच काय होतात फैलतात, म्हणजे विस्तृत होतात म्हणजे पसरतात ते,
एका ठिकाणी राहिलेलं त्याला पसरलं. जसं साडी तुम्ही घरी घातल्यावर केवढे होते, छोटे होते, आणि त्याला पसरलं की जेवढी 10 फूट किती फूट असेल ती तेवढी लांब होते. तसे त्या आत्म्याचे प्रदेश लोकप्रमाण असंख्यात आहेत, परंतु ते ज्या शरीरामध्ये आहे त्या शरीरामध्येच राहतात अवकाळीतून. मग त्या शरीराप्रमाणे काय होतात, ते सगळे प्रदेश संकुचित होतात. म्हणजे तेवढ्या कमी प्रदेशामध्ये ते प्रदेश राहतात. जे आकाशाच्या एका प्रदेशात आत्म्याचे अनेक प्रदेश आहेत, आणि ज्या वेळेला पसरतील विस्तृत होतील त्याला आकाशाच्या अनेक प्रदेशामध्ये एका प्रदेशात जास्त होते, त्यात कमी होते प्रदेश. पण ते सगळे अखंड आहे. अखंड तुम्ही खंड करू शकत नाही त्याच्यामध्ये, परंतु त्याच्यामध्ये एक परमाणू जेवढ्या जागेला व्यापतो तेवढ्या त्या अंशानं तेवढ्या ह्याच्यानं मोजलं त्या प्रदेशाने, तर ते असंख्यात करतात. जेव्हा हे आत्मप्रदेश बाहेर पडतात समुद्राच्या वेळेस, म्हणजे आता केवढी समुद्र, तर एकाच वेळी तितक्या प्रमाणात पडून मग ते पुन्हा दंड कपाट रूपाने होतात का? दंडाच्या वेळेस थोडे पडले, पुन्हा कपाटच्या वेळेस जास्त पडले? हा बरोबर आहे की दंडाच्या वेळी आता तुम्ही एवढे लोक 20 पदरी घडी होती, त्याच्या 2-3 घड्या काढल्या, तर ते काय झाले आपले पसरले, तर थोडे मोठे झाले, परंतु आणि कपाटाच्या अजून पसरले. तुम्ही साडी घडी काढताय की नाही, असं असं जे असे 16 पदर केले आणि त्याला पुन्हा आडवं घडी घातली. आता ते आडवी घडी पसरली तर काय झालं, दंड झाला, आणि पुन्हा असं पसरलं तर काय झालं, कपाट झालं. अशी 50 पसरली तर काय झालं, तिथं कपाट झालं. तसं पुढं उपयोग आले हे सांगतात लक्षण आहे का? उवजोगो वर्णचऊ लक्षणमिह जीव पोगलाणन्तु गदिठाणोग वट्टण किरियो यारो धुझम्मचऊ तर जीवाने अॅट्रिब्यूट केले होते, पण जीवाचे 5 झाले आणि जीव 1 असे किती झाले, मग 6 द्रव्य झाले. तर त्या 6 द्रव्याचं प्रमाण लक्षण सांगतात. जीवाचं लक्षण काय आहे, उपयोग. परंतु तुम्ही कधी म्हणता काय, बिला उपयोग स्वरूपी आहे. तुम्ही कसं आहे म्हटलं की आपल्या सगळ्या लौकिकामध्ये काय गुण असतील ते सांगणार. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी शिक्षिका आहे, आणि काय मी अमुक शिकलेले आहे, किंवा आणखीन जे काही आपल्या शरीराचं वर्णन असेल ते वर्णन सांगा. परंतु मी उपयोग स्वरूपी कधी सांगितलं नाही. आणि सर्वज्ञ भगवान काय सांगतात, जीव कसा आहे, उपयोग लक्षणवाला. मग आम्ही आपल्याला जीव म्हटलंच नाही ना, जीव बघितलंच नाही कधी स्वतःला. म्हणून हे लक्षण तेवढ्यासाठी समजून घ्यायचं की आपल्याला त्या 6 द्रव्यांची ओळख व्हायला पाहिजे, त्याचा परिचय व्हायला पाहिजे. मग काय सांगितलं, जीवाचं लक्षण काय आहे, ओग लक्षण म्हटलं ना, उपयोग हे त्याचं लक्षण आहे. आणि पुद्गलाचं काय आहे, वर्णचतुष्क, स्पर्श गंध वर्ण. कोणते पुद्गल म्हटलं की त्याच्यामध्ये 4 गुण असणारच. अशा प्रकारे जीव पोगलानं लक्षणम नियम या लोकांमध्ये जीव आणि पुद्गलांचं हे लक्षण आहे. ओळीनं घ्यायचं जीवाचं उपयोग आणि पुद्गलाचं वर्णचतुष्क. आणि धर्मचतुष्क म्हणजे धर्म अधर्म आकाश आणि काल यांचं लक्षण ओळीने लावायचं. गदी उयारो ठाण उयारो ओग्गह क्रिया लावायचं. गती क्रियेमध्ये उपकार, स्थान क्रियेमध्ये उपकार, अवगाहन रूप क्रियेमध्ये उपकार, आणि वट्टन उयारो वर्तना जे परिणमन करणे त्यामध्ये उपकार. अशा प्रकारे कुणाचं आहे धर्मचतुष्क. धर्मद्रव्याचं गती हेतुत्व. धर्मद्रव्य कशाला निमित्त आहे, जीव आणि पुद्गलांच्या गती. आणि अधर्मद्रव्य स्थिती, कालद्रव्य आकाशद्रव्य अवगाहन म्हणजे तिथं थांबण्यासाठी, आणि कालद्रव्य क्रिया परिणमन वर्तना क्रिया असे घेतले.
वर्तन आणि क्रिया हा कालद्रव्याचं काय आहे उपकार आहे हे त्याचं लक्षण सांगितलं सहा द्रव्यांचं. आता पुढे त्याच्याबद्दल विशेष सांगताय 566 गात आहे गदिठाणोग किरिया जीवाणं पोगलानमेव हवे संमतिये नहि किरिया मुखागुण साधगा होंती जीवानं पोगलानं एव जीव आणि पुद्गलांच्याच काय होतात गती स्थान अवगाह रूप क्रिया होतात. गती रूप क्रिया म्हणजे जाण रूप क्रिया स्थान रूप क्रिया आणि अवगाह म्हणजे त्याच्यामध्ये राहणं रूप क्रिया जीव आणि पुद्गलांच्याच होतात. एव शब्द वापरलाय म्हणजे खालीच त्याच्यात निषेध केलेला आहे. धम्मतीये नाही क्रिया तीन धर्म आणि आकाश तीन द्रव्यामध्ये क्रिया नाही. धर्मद्रव्य गमन करते का दुसऱ्याला कसं गमनाला कारण होते दुसऱ्याला गमनाला कारण होते परंतु स्वतः जसा रस्ता स्वतः चालतो का रस्ता परंतु चालणाऱ्याला गमन करण्यास निमित्त आहे ना. तर त्याप्रमाणे सांगतात तिथं की गती आणि दुसरा काय आहे स्थान. पूर्ण साधकामध्ये काय गाठीमध्ये मुखा पूर्ण तिथे का एकदाच नको हा बरोबर. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आणि आकाशद्रव्य तिघ क्रिया करत नाहीत परंतु क्रियेला काय होतात निमित्त आहेत म्हणून त्याला मुख्य आपण साधका होती. ते क्रियेसाठी मुख्य काय आहेत साधक आहेत. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आणि आकाशद्रव्य गमन पण करत नाही मग स्थिर आहेत की नाही सगळे द्रव्य स्थिर आहेत की नाही. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य स्थिर आहेत की नाही ते परिणाम चालू राहते परंतु गती स्थिती आणि अवगाहन ही क्रिया करणं हे ह्या क्रिया तिन्ही पण ह्या तिन्ही द्रव्यामध्ये नाही धर्माधर्म आणि आकाश द्रव्यामध्ये. मग कोणामध्ये क्रिया आहे तर जीव आणि पुद्गलामध्येच गती आणि स्थान आणि अवगाहन हे तीन रूप क्रिया कोणामध्ये आहे जीव आणि पुद्गलामध्येच आहे. धर्मद्रव्यामध्ये आणि अधर्मद्रव्यामध्ये आणि आकाशद्रव्यामध्ये या क्रिया नाही गमन रूप स्थिती रूप आणि अवगाहन रूप. आता त्याचे उद्दृष्टांत सांगतात पुढच्या याच्यामध्ये त्याला पण अवघड म्हणजे आकाश द्रव्याच्या आधारानेच ते द्रव्य राहतात. कोण धर्म अधर्म काय बाह्य आधार म्हणायचा ना त्याला आकाश द्रव्यात. जसं आपण प्रत्येकाचे प्रदेश स्वतंत्र आहेत धर्मद्रव्याचे अधर्मद्रव्याचे आणि कालद्रव्याचे त्यांना बाह्य आधार रूपानं आकाश द्रव्य म्हटलं. कारण आकाश सगळ्यात मोठं द्रव्य आहे ना जे मोठं असतं ते दुसऱ्याच जागा देणार म्हणून आकाश द्रव्य या सगळ्या द्रव्यांच्या अस्तित्वाच्या ज्ञानाला ते काय आहे निमित्त आहे. पुढं आता त्याचं दृष्टांत देतात जत्तस्पहं थत्तस् आसनं जीवसगस्य वसदीवा निवसगस्य पाहिजे निवसगस्य म्हणायचं जत्तस्पहं थत्तस् जत्तस्पहं थत्तस् आसनं निवसगस्य
वसुदीवा परिठाणोग्रह करणे ब्रह्मतियं साधकं होदी जतस्सपहम गमन करणाऱ्याला कोण निमित्त आहे, साधक आहे, रस्ता, मार्ग, पंथा, जाणारा वाटसरू आहे. तर त्याला रस्ता जो आहे तो काय आहे, जाण्यासाठी निमित्त आहे ना. किंवा माशाचं नेहमी उदाहरण देतात की पाणी, माशासाठी पाणी गमन करण्यासाठी निमित्त आहे. स्थिर राहणाऱ्याला आसन, आता बसायचं इथं, तर हे आसन काय झालं आपल्याला इथे स्थिर राहण्यासाठी निमित्त झालं. निवस कसं वसदीवा, आता जाऊन राहायचंय. यहाँ गए बॉम्बे दिल्ली से, आपको रहना है तो आपको निमित्त कौन हुआ, रूम, कमरा, धर्मशाला, उसने क्या दिया आपको, जगह दिली ना. तर तसं आकाश द्रव्य जे आहे ते त्याला निमित्त आहे. म्हणून जसं निवास करणाऱ्याला वस्तिका म्हणजे घर हे निमित्त आहे, तसं गती क्रियामध्ये, गती करण्यामध्ये, स्थान करण्यामध्ये आणि अवघा करण्यामध्ये हे तीन द्रव्य साधक आहेत. म्हणजे गती करण्यामध्ये धर्मद्रव्य, स्थिती करण्यामध्ये आणि अवघा करण्यामध्ये आकाश द्रव्य साधक आहे. हे पक्क आहे का? मग आता म्हणणार कोणाला, आम्ही जागा दिली त्यांना, तिथं आम्ही जागा नव्हती, दिदीला जागा करून दिली ना मंगलताईने. कोण दिली? मंगलताईने दिली का जागा तुम्हाला? कोणी दिली? आकाश द्रव्याने दिली. हे येतच नाही आपल्याला. आकाश द्रव्याची जागा, आपली जागा नाही. आकाश द्रव्याने तिथं आव्हान केलं. मग आता कुठं गमन करायचं आहे, गाडी चाललेली आहे, तर आमच्या गाडीमध्ये तो बघा. मग काय म्हणणार, मग आम्ही त्यांना घेऊन गेलो, त्यांची आम्ही यात्रा करवली. तर मग कोणी करवली यात्रा? धर्मद्रव्याने. धर्मद्रव्य गमनाला निमित्त आहे ना. धर्मद्रव्य नसतं तर तुम्ही नेऊ शकला असता का? सगळ्या सिद्धाने घेऊन जाऊ वर, लोक आकाशाच्या वर का घेऊन जाऊ शकत नाही? धर्मद्रव्य ना आहे. आणि स्थितीला कोण निमित्त आहे? अधर्मद्रव्य. मग तो चालला होता पळत पळत आणि तुम्ही एकदम हात त्याला धरला, तो पडला असता. तुम्ही काय म्हटलं? आम्ही त्याला धरलं, थांबवलं, म्हणून काय झालं, तो पडला नाही, नाहीतर तो पडला असता. मग कोणी थांबवलं? अधर्मद्रव्य असतं तर तुम्ही थांबवू शकला असता का? म्हणून ते सांगितले की हे आहे द्रव्य, त्यांची पण जाणीव करा. आपणच त्यांचं काम करत नाही, ते त्यांचं काम चालू आहे त्यांचं करण्याचं. हे तिन्ही द्रव्य त्याला साधक आहेत. आता पुढं कालद्रव्य सांगतात. एकच तिकडे थोडी आधी आहे. हा, एक करूया. वट्टन हे दुखालो, वत्तन गुणमविय दौवणीचे येसू, कालाधारे नेवय, वट्टन्ति हुसौवदौवाणी, वर्तना शब्द आहे. हा प्रयोजक म्हणतो का, करविन, मी त्याच्याकडे काम करून घेतलं, त्याला म्हणतात प्रयोजक. तसं वृत्त धातू आहे म्हणजे राहणं, असणं. आणि त्याचा वर्तना हा शब्द कसा झाला, प्रयोजक बनलं, त्याला प्रेरणार्थक झालेला आहे. त्याला निजंत म्हणतात संस्कृतमध्ये. तर त्या वृत्त धातूला काय झालेलं आहे, तिथं त्याच्यापासून कर्मार्थामध्ये आणि भावार्थामध्ये वर्तना शब्द बनलेला आहे. वर्त धातू, वृत्त धातू आहे. वृत्त त्याचं वर्त झालं आणि त्याला निजंत म्हणजे त्याला हे लागते, प्रत्यय लागतो. अनप्रत्यय नाही, त्याला निजंत म्हणजे आपल्या ह्याला
दशमगणाला अय लागते ना, हा त्या ईचाच ए होऊन अय झालाय तो, त्याला निजंत म्हणतात. जे त्याचं अय होते तसं, परंतु इथं शब्द बनवलाय, ते काही धातू बनवलं नाही, शब्द वर्तना शब्द झाले नाही. त्याला युट युट प्रत्यय लागला असेल, कोणता प्रत्यय लिहिलाय का त्याने? नाही, कारण का वर्तना झाला ना. निजंत म्हणजे त्याला प्रेरणार्थकला निजंत म्हणतात. निच ज्याच्या अंती आहे, निच हा प्रत्यय आहे, तो ज्याच्या अंती आहे त्याला निजंत शब्द म्हणतात. म्हणजे जे प्रेरणार्थक शब्द आहे त्या सगळ्याला निजंत म्हणतात. आणि दशमगणाला पण निजंत म्हणतात. हा, वर्तन करविणारा, बाकीच्या द्रव्य स्वतः करणारा आणि दुसऱ्यामध्ये करविणारा. कालगट प्रेरणा झाली ना त्याला, प्रयोजन झालं. म्हणून वर्तना हेतू कोण आहे? कालद्रव्य आहे. परिणमन करविणारा कोण आहे? कालद्रव्य. आणि सगळ्या द्रव्यामध्ये दवनिचेसु वर्तन गुणम अवयव, आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक द्रव्यामध्ये सुद्धा काय आहे? वर्तन गुण आहे. म्हणजे परिणमन करणं हा प्रत्येक द्रव्याचा काय आहे? गुण आहे. आणि त्याला कारणभूत कोण आहे? निमित्त कोण आहे? कालद्रव्य आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला सगळीकडे काय लावायचं? निमित्त कारण लावायचं. उपादान, आता आमच्या गमनाला धर्मद्रव्य उपादान कारण आहे का? प्रत्येक द्रव्यामध्ये गमन करण्याची, जीवन पद्धतीमध्ये गमन करण्याची शक्ती आहे, त्याला निमित्तभूत कोण आहे? धर्मद्रव्य. जीवन पुद्गलामध्ये गमनपूर्वक स्थिर राहण्याची शक्ती आहे आणि त्याला निमित्त कोण आहे? अधर्मद्रव्य. जीवादिकांमध्ये अवगाह रूप शक्ती आहे आणि त्याला निमित्त कोण आहे? आकाशद्रव्य. असं ते प्रत्येक द्रव्य दुसऱ्या, एक द्रव्याचं दुसरं द्रव्य कधी उपादान कारण बनू शकत नाही. कोण बनू शकते? फक्त निमित्त कारण आहे. म्हणून काल आधारेन एव, कालाच्या आधारानेच संवदौवाने वर्तन्ति, सर्व द्रव्ये प्रवृत्त होतात, परिणमन करतात. कुणाच्या आधारानं? कालाच्या आधारानं. म्हणजे कालद्रव्य आहे सगळीकडं, प्रत्येक आकाशाच्या प्रदेशामध्ये कालद्रव्य आहे. आपण जिथं जाऊ तिथं कालद्रव्य आहेच की नाही? आपण इथं आहे तर इथले कालानं आता काय करतात? आपल्याला परिणमनाला निमित्त. आता जे काय परिणमन झालंय त्याला निमित्त कोण झाले? इथले कालानं. आपण जिथं बसले तिथले कालानु निमित्त झाले. जिथे जाऊ तिथं कालद्रव्य असणारच आहे. पण तिथले कालद्रव्य त्या जीवा, त्या सगळ्या द्रव्यांच्या, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य हे फक्त जीव पुद्गलांना निमित्त आहेत. कारण गमन आणि स्थिर राहण्याची शक्ती फक्त जीव आणि पुद्गलामध्ये. परंतु वर्तना हा गुण कालद्रव्याचा आहे. ते किती द्रव्याने परिणमन घडवतं? 6 द्रव्य. हा, म्हणजे आपल्या स्वतःमध्ये तर आहे त्याचं उपादान कारण, आणि बाकीच्या 5 द्रव्यामध्ये ते वर्तनेला ते निमित्त आहे. तसं आकाश द्रव्य पण 5 द्रव्यामध्ये अवगान देण्यासाठी निमित्त आहे. स्वतः ते अवगान रूप आहेच. अशा प्रकारे हे 6 द्रव्यांचं लक्षण सांगितलं. अजून लक्षणाधिकार संपला आहे ना? पुढे अजून पुढे सांगते लक्षणाधिकार. पुढे घेऊ आपण. वर्त धातु से कर्म भाव में युट प्रत्यय करने पर, हा युट मला तेच वाटलं, युट प्रत्ययच असणार आहे. युट प्रत्यय नाही नाही, हाँ अच्छा युट प्रत्यय बनेगा जिसमें युट का हाँ, इसमें नियंत का ई रहेगा शायद और युट रहेगा. उसका रहता नहीं है यहाँ पर. हाँ, इसका गुण हो जाएगा, रूप का वर्त हो जाएगा और इसका अन बन जाएगी. ये ई का लोप होता है, निजन से पूरा लोप होता है. युट का अन बनेगा. और स्त्रीलिंग में आप आ जुड़ेगा, डब जुड़ेगा. वर्तना शब्द हाँ, दोनों भी, वर्तन भी वर्तना भी दोनों शब्द हैं. तो स्त्रीलिंग में हाँ तात्पर्य मत
आपण नाही काय करणार पण हा? बॉक्समध्ये खडून ते आणू नको. नाही खडू उठायला लागलाय चांगलं याच्यावर. ते उजेडामुळे दिसत नसेल. काळात पण जरा गुळगुळीत झालंय ना चांगलं दिसते स्पष्ट तुम्हाला हा. चला कुणाला लांबचं दिसत नाही ना, त्यांना दिसत नाही. तुम्हाला पण दिसत नाही इकडं फळ्यावरचं दिसत. सूर्याची. हा. पुढे अशा प्रकारे वर्तना कालद्रव्याचं लक्षण सांगितलं. सहाद्रव्याचं लक्षण ना, तर त्यांच्या प्रत्येकाचं लक्षण लक्षात ठेवायचं. ते विचार करतो येते त्याचं आपण पुष्कळ ऐकलेलं आहे, शिकलेलं आहे. ओम जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञानदर्शन स्वरूपी आहे. उपयोग हा माझा स्वभाव आहे. उपयोग म्हणजे चैतन्याला अनुसरून होणारे परिणाम. जाणणं पाहणं हा काय आहे? उपयोग आहे. या शरीरामध्ये जाणण्याचे कार्य चालू आहे. हे कुणाचे लक्षण आहे? हे जीवाचे लक्षण आहे. मग जो जाणत आहे तो जीव आहे आणि जे जाणत नाही ते अजीव पुद्गल आहे. या दोन्हीमध्ये भेद विज्ञान करा. जे ज्ञानमय प्रदेश आहे तो मी आहे आणि या ज्ञानाला सोडून जे पुद्गल परमाणूचा पिंड आहे तो मी नाही, ते शरीर आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्ध एको ध्रुव